नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी. श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या. बऱ्याचशा जणांचा कमेंट होता की चारा व्यवस्थापन याविषयी माहिती द्या. तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर चारा व्यवस्थापन याविषयी माहिती देणार आहोत. चारा व्यवस्थापनासाठी माहिती देत असताना आमच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांसाठी आपण जे चारा व्यवस्थापन करतोय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आमच्याकडे जवळपास 25 शेळ्या आहेत आणि 1 ते 2 बोकडं असतात आणि जवळपास आमच्या शेडमध्ये कंटिन्यू 30 ते 40 करडं असतात. म्हणजे 25 मोठ्या शेळ्या, 1 ते 2 मोठे बोकडं आणि 30 ते 40 करडं अशी आमच्या शेडवरची प्राण्यांची संख्या असते मित्रांनो. तर या शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने 2 चाऱ्याचा समावेश असतो. एक सुका चारा आणि दुसरा ओला चारा. सुका चाऱ्याविषयी आम्ही नंतर एक व्हिडिओ बनवू. आज आपण पाहणार आहोत की ओल्या चाऱ्याविषयी माहिती. तर मित्रांनो, ओल्या चाऱ्यामध्ये माहिती पाहत असताना आमच्या करडांना डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी माहिती देणार आहे. कारण मित्रांनो, आमच्या जे शेळ्या आहेत त्या शेळ्या फिरस्तीमध्ये आहेत, अर्धबंदिस्त आहेत. फिरस्तीमध्ये शेळ्या असल्यामुळे आमच्या शेळ्या शेतामध्ये रानामध्ये चरायला जात असतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम, सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास असे आपण चरायला सोडत असतो. त्या ठिकाणी चारा खाऊन येत असतात. जर शेतामध्ये रानामध्ये जर शेळ्यांना चारा कमी पडलं तरच आम्ही आमच्या शेडमध्ये त्या शेळ्यांना चारा घालत असतो. एका दिवशी पाऊस जर पडला, शेळ्या जर बाहेर चरायला नाही गेले तर त्यावेळेस आपण शेळ्यांनाच घरामध्ये चारा खायला घालत असतो. इतर वेळेस आम्ही शेळ्यांना चारा घरामध्ये येत नाही तर रानावनामध्ये फिरून चारा खात असतात. तर मित्रांनो, आमचे जे करडं आहेत ते दिवसभर घरामध्येच असतात. जन्मल्यापासून विक्रीपर्यंतचे करडं जे असतात ते घरामध्येच असतात. घरामध्येच मोठे होतात, घरामध्येच वाढतात आणि त्यांची विक्री घरामधूनच आपण करत असतो. तर मित्रांनो, त्या करडांसाठी चारा व्यवस्थापनामध्ये आमच्या शेतामध्ये ही जी आहे ही हादगा आहे. हादगा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आहे. याची जवळपास लागवड करून हा दुसरा वर्ष कंप्लीट होऊन तिसरा वर्ष चालू आहे. आता तुम्ही ही जी खोड पाहतात तुम्ही, एवढं मोठं झालेलं आहे. एवढ्या मोठ्या हे सगळ्या खोड झालेल्या आहेत त्या हादग्याची. याची कापणी जवळपास 40 दिवसांनी एकदा होत असतं. जवळपास एक 5-10 वर्ष चालत असतं. त्यामुळे हे हादगा शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये बेस्ट चारा आहे. तर तुम्हीही या हादग्याची लागवड करू शकता. याची लागवड कशी करायची याविषयी सगळं माहिती एक आमच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे, चॅनलवर टाकलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या. तर मित्रांनो, याचबरोबर आमच्याकडे एक हादग्याचं एक तर चारा आहे ओल्या चाऱ्यामध्ये. त्याचबरोबर दशरथ घाससुद्धा आहे. दशरथ घास या ठिकाणी थोडंसं उगवलेलं आहे, तुम्ही दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. ही जी आहे ही दशरथ घासच आहे मित्रांनो. आपल्याकडे एक दशरथ घासचा एक प्लॉट आहे आणि हादग्याचा एक प्लॉट आहे. त्याचबरोबर जे आहे ते आमच्या शेतामध्ये अजून गोपी घास आहे, कडवळ आहे, त्याचबरोबर मेथी घास आहे, बरशिम. अशा प्रकारे 4-5 प्रकारच्या हिरव्या चाऱ्याचा आमच्या शेतामध्ये आपण लागवड केलेला आहोत. ह्या सगळ्या चाऱ्यांचा आम्ही ओल्या चाऱ्यामध्ये आपल्या करडांसाठी वापर करत असतो मित्रांनो. त्याचबरोबर झाडपाल्याचासुद्धा आपण समावेश करत असतो. झाडपाल्यामध्ये एकतर आपण चिंचाच्या झाडाचं जे फाला असतो ते फाटी तोडायचं आणि ते करडांना आणून बांधायचं किंवा टाकायचं. त्याचबरोबर चिंच असेल, बोरीचं झाड असेल, बाबळीचं झाड असेल, आपट्याचं झाड असेल, अशा प्रकारे 4-5 प्रकारचा झाडपाल्याचा आम्ही आमच्या करडांच्या चाऱ्यामध्ये समावेश करतो मित्रांनो. त्याचबरोबर कधीकधी आपण कडलिंबाचा पाल्यासुद्धा समावेश करतो. या प्रकारे आपण झाडपाल्याचा आपल्या शेळ्यांचा किंवा करडांच्या चाऱ्यामध्ये समावेश केल्यामुळे त्या शेळ्या असेल किंवा करडं असेल तंदुरुस्त असतात. त्याचबरोबर आम्हाला या झाडपाल्यांचा समावेश चाऱ्यामध्ये करत असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा मेडिकलमधून सप्लिमेंट देण्याची गरज पडत नाही. त्यामध्ये लिव्हर टॉनिक असेल किंवा कॅल्शियम असेल, मिनरल्स असेल, यासारख्या कुठल्याही प्रकारच्या दूध वाढीसाठी किंवा शेळ्यांचा वजन वाढ असेल, चमक असेल, यासाठी कुठल्याही प्रकारचा आम्हाला औषध पाण्याची गरज पडत नाही. कारण या ज्या झाडपाल्या आहेत
याच्यामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केलं जात होतं पूर्वीच्या काळामध्ये, त्यावेळेस शेळ्या रानावनामध्ये चरायला जात होते. 18 पगड जातीच्या वनस्पती खाऊन त्यांच्या शरीर एकदम तंदुरुस्त असायची. आणि नंतरच्या काळामध्ये जे काय बंदिस्त शेळीपालनाचा फॅड आला, बंदिस्त शेळीपालनामुळे शेळ्यांना चारा कमी पडायला लागले. म्हणजे 2-3 प्रकारचे किंवा 4-5 प्रकारचे चारा आपण घालायला लागलो. त्यामुळे शेळ्यांना पाहिजे ते घटक त्या 2-4 चाऱ्यामध्ये मिळत नाहीत. त्यामुळं आपण 2-4 प्रकारचा चारा घालून त्याचं पोट भरू शकतो, पण जे काय घटक पाहिजे ते मिळू शकत नाहीत. म्हणून ते घटक पुरवण्यासाठी आपल्याला मेडिकलमधून वेगवेगळ्या प्रकारच्या सप्लिमेंट्स त्या शेळ्यांना द्यावं लागत आहेत. जर आपण झाडपाल्याचा आपल्या शेळ्यांच्या किंवा कडांच्या आहारामध्ये समावेश केलो तर आपल्याला या गोष्टीची गरज पडणार नाही. ही अशा पद्धतीने आमच्या शेडवरील करडांचा आणि शेळ्यांचा चारा व्यवस्थापन आपण करत असतो मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याकडचे जे चारा आहेत, हादगा असेल, मेथी घास असेल, दशरथ घास असेल, गोपी घास असेल, त्याचबरोबर कडवळ असेल किंवा सुबावळ असेल. सुबावळसुद्धा आपल्या शेताच्या बांधाच्या कडेने आहे भरपूर मोठ्या प्रमाणात. त्या सुबावळाचासुद्धा आपण आपल्या शेळ्यांचा किंवा कडांच्या आहारामध्ये समावेश करतो. या पद्धतीने आपण जे आपल्या शेतामध्ये चाऱ्याचा लागवड केलेला आहोत, हे चाऱ्याची लागवड किती क्षेत्रामध्ये केलेलं आहोत किंवा 10 शेळ्या 25 शेळ्या आणि त्यांच्या जे काय 30-40चे करडं आपल्याकडे कायम असतात, त्या करडांचा संगोपन होण्यासाठी आपल्याला किती चाऱ्याचा गरज पडते, आपण आपल्या शेतामध्ये किती क्षेत्रामध्ये चारा केलेला आहोत, आपले हे जे हादगा आहे, हे हादगा किती क्षेत्रामध्ये केलेला आहोत, त्याचं लागवड कसं करायचं, त्याची कापणी कसं करायचं, इथंपासून ते सर्व माहिती एक स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहे. एक हादग्याचा व्हिडिओ टाकणार आहे, एक सुबावळीचा व्हिडिओ टाकणार आहे, एक दशरथगाचा व्हिडिओ टाकणार आहे, एक मेथीघासचा व्हिडिओ टाकणार आहे, एक गोपीघासचा व्हिडिओ टाकणार आहे, एक कडवळचा व्हिडिओ टाकणार आहे. असं प्रत्येक चाऱ्याचा संपूर्ण माहिती, त्याची लागवडीपासून ते कापणीपर्यंत सगळं कसं करायचं, या सगळ्या इत्थंभूत माहिती मी चॅनलवर टाकणार आहे मित्रांनो. त्यासाठी या आधीच्या व्हिडिओ जर पाहिला असेल तर तेही पाहून घ्या आणि नंतरचे येणारे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच आपल्याला सहकार्य करत राहा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.